विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या तासाला आपण व्याकरणाचा पाठ घेतला। त्याच्यामध्ये विशेषण, विशेषणाचे प्रकार, त्या प्रकारांची व्याख्या, त्याची उदाहरणं आपण पाहिली। या तासाला विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 20 माझं शाळेचं नक्की झालं या पाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आहेत लेखिका? लेखिका आहेत विमलताई मोरे। काय पाठाचा परिचय आहे? लेखिकेला तिच्या मोठ्या भावाने फार जिद्दीने शाळेत कसे घातले याची उद्बोधक हकीकत या पाठात लेखिकेने सांगितलेली आहे। लेखिकेच्या शाळेची सुरुवात नेमकी कशी झाली, त्या कालखंडातली स्थिती कशी होती, शाळेबद्दल पालकांची मानसिकता कशी होती आणि सामाजिक परिस्थिती कशी होती याचं खूप सुंदर उदाहरण या पाठामध्ये देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे। बघा, हा पाठ आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, कोल्हापूरचा, त्याच्यामुळं त्याचं सविस्तर वर्णन आपण या पाठात पाहणार आहोत। आपण सुरुवात करूया। कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या। त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो। म्हणजे लेखिकेनं आम्ही कुठं राहत होतो हे सांगितलेलं आहे। कोल्हापूर शहरामध्ये मध्यवर्ती कारागृह जे आहे कळंब्यामध्ये, कळंबा नावाचा भाग आहे, त्याच्यामध्ये 15-20 झोपड्या रस्त्याला लागून होत्या। त्यातल्या एका झोपडीत आम्ही राहत होतो। मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या। फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती। आतली जमीन तर सतत ओलसरच असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची। मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं। झोपडीचं वर्णन लेखिकेनं केलेलं आहे। कशी आर्थिक परिस्थिती होती बघा त्या कालखंडामध्ये। रस्त्याला झोपडी बांधून राहायची वेळ त्यांच्यावर आलेली होती। ती सुद्धा झोपडी कशी होती तर तुटक्या फुटक्या कौलांची होती। मातीच्या विटांनी बांधलेल्या भिंती होत्या। त्या पावसाच्या पाण्यानं भिजल्यानंतर केव्हा पडतील हे सांगता येत नव्हतं। जमीन नेहमी ओलसर असायची आणि त्यामुळं ती इतकी छोटी होती झोपडी की मोठी माणसं जर उभं राहिलीत पूर्ण तर ती लागायचं, डोक्याला लागायचं, आणि म्हणून अशा झोपडीमध्ये आम्ही सगळेजण राहायचो असं वर्णन लेखिकेने केलेलं आहे। बघा, झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या, त्याच वाकळा आम्ही हंतरायला पांघरायला वापरत असू। 7-8 जर्मनची ताटं, चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची, 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेले, एका पत्र्याची घागर आणि अशोक दादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी। घरातल्या संसाराचं वर्णन केलंय लेखिकेनं। काय म्हटलंय तर झोपडीमध्ये वाकळा असायच्या। वाकळा म्हणजे काय तर पांघरून, विद्यार्थी मित्रांनो। आणि असं जे पांघरून आहे ते हंतरायचं पण आणि पांघरायचं पण। जर्मनची भांडी आणि अशी ताटं आणि भांडी असायची। त्या भांड्यांच्या मध्ये कपडे किती तर फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी होती। आणि दादाला पोलीस खात्यामध्ये नोकरी मिळाल्यानंतर पोलीस खात्यात एक पत्र्याची पेटी मिळाली होती। ती पेटी, एवढा सगळा आमचा संसार होता। कारागृह म्हणजे काय तर शब्दार्थ बघूया जरा। तुरुंग, पाणी मुरणे म्हणजे काय तर पाणी जमिनीत झिरपणे। कुबट वास येणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर कुजलेला वास येणे। वाकळा म्हणजे काय तर गोधड्या, संसार, घरातल्या वस्तू, असं साधारणतः या शब्दांचा अर्थ आहे। बघा, ॲल्युमिनियम, जर्मनची ताटे म्हणजे काय तर ॲल्युमिनियम या धातूची ताटं। मध्यवर्ती कारागृह म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी तुरुंग असतो, सेंट्रल जेल असतो, त्याला मध्यवर्ती कारागृह असं म्हटलंय। आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचं ठिकाण आहे। विद्यार्थी मित्रांनो,
या संसाराचं वर्णन लेखिकेनं केलेलं आहे. आमच्या घरातला एकूण संसार शिवाय दारात एक रांजण जमिनीत पुरला होता. पाणी थंड राहावं आणि म्हणून तो रांजण म्हणजे माठ असा जमिनीत पुरून ठेवलेला होता. त्या झोपडीत अशोक दादा, त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होते. तशातच 3-4 दिवसापासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखीन 4 जण तिथंच राहायला आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालावर जायचं होतं. आई आणि बाबा जायची तयारी करत होते. आईनं 2-3 ताटल्या वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोक दादा ड्युटीवरून घरी आला. तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली आहे? आई म्हणाली, जा तू गावाला मामा मागाला, किती दिवस इथं बसून खायचं. दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार? आपल्या लोकांची बोरगावला पालं आहे ती, उद्या मोरल्या गावाला जाणार आहे ती, तेव्हा आजच जायला पाहिजे बाबा म्हणाले. बघा पालावरचा संसार, आज या गावात पाल तर उद्या दुसऱ्या गावात पाल. आणि म्हणून असं पालावरचा संसार पण अशोक दादाला नोकरी लागल्यामुळं कोल्हापूरला यायची वेळ आली होती. आणि बघा आई आणि बाबांनी पालावर जायची तयारी केली होती. तोपर्यंत दादा आला आणि दादाने विचारलं, कुठं जायचं चाललंय बाबा तुम्ही? तर आम्ही पालावर जायची तयारी करतोय असं सांगितलं. आई मला म्हणाली, इमे बघात काय उभी आहेस, तुझी कपडं आण इकडं, उशीर होतोय निघायला. आईने सांगितलं, इमे म्हणजे विमल असं म्हटलंय आईनं. तर बघतेस काय, तर तुझं आठप सगळं, आपल्याला जायला उशीर होतोय. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमेला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार आहे. आणि विमलला घेऊन नको जाऊ आई, मी तिला शाळेत घालणार आहे. शाळेत म्हटल्यावर बाबांचं डोकं भडकलं. बाबा संताप करायला लागले. डोकं भडकणे म्हणजे संताप करणे. बघा बाबा रागानंच दादाला म्हणाले, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय? पोरीला शाळेत घालतो म्हणतोस, लई शिकलास म्हणजे शेणा झालास, म्हणजे तू जास्त शिकलास म्हणजे काय शाणा झालास का? मुलीला कशाला शाळेत घालतोस? आणि तिला शाळेत घालून कसं काय चालेल? आपल्याला शाळेत नाही घालायचं आहे तिला, असं वडिलांचं म्हणणं होतं. बघा पुढं दादा शांत आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही उगीच चिडता. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चिडू नका तुम्ही. चांगली शिकली तर कुठेतरी नोकरी करील. आजकाल शिक्षणावरच सगळं चालतं. आणि दादा बाबांना समजावून सांगत होता, शिकण्याशिवाय पर्याय नाही म्हणून. दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. बाबा म्हणाले, शाळा शिकून काय करायचंय? घरात खायला आण नाही, आणि हिच्या शाळेला पैक कुठून आणायचं? त्या परीस लगीनच कुठं ठरतंय काय बघू, लगीन करून तिला पाठवून देऊ, आपल्याकडे पैसे नाही आहेत, असं वडील दादाला समजावून सांगत होते. आणि या विमलच्या शिक्षणाच्या संदर्भात दादा आणि वडील या दोघांचा संवाद चालला होता. विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.